अजित पवारांबाबत काय घडलं? काळजाचा ठोका चुकवणारी ती बातमी आणि माळरानावरचा तो भीषण प्रसंग. अजित पवार शेवटच्या श्वासापर्यंत काम करत होते. अपघात स्थळावरील एका कृत्यानं सर्वच धक्क्यात आहेत. संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आजूबाजूला नेहमी कार्यकर्त्यांचा गराडा असायचा. कार्यकर्ते आणि नागरिकांच्या हाकेला धावणारा लोकनेता म्हणून त्यांची ओळख होती. गर्दीतही एखाद्या व्यक्तीनं कामासाठी अर्ज दिला तर अर्ज स्वीकारल्यानंतर तातडीनं अधिकाऱ्यांना कामाचे निर्देश द्यायचे. अजित पवार शेवटचा विमान प्रवास करताना त्यांच्याकडे फाईल्स आणि कागदपत्र होती जी मोठ्या प्रमाणावर होती. अपघातानंतर माळरानावर कागद आणि फाईल्स जमिनीवर पडलेल्या दिसल्या. त्या सुरक्षित होत्या. तेवढ्यात झालेल्या प्रकारानं सर्वच शॉक झाले, कारण सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा अपघात स्थळाचा फोटो, यात पडलेले विखुरलेले फाईल्स, कागदपत्र हे अजित पवार यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत काम करत होते याची साक्ष देत आहेत. या दरम्यान व्हायरल झालेला अपघात स्थळाचा आणखी एक फोटो, ज्यात एक व्यक्ती अपघात झाल्यानंतर खूप जवळ अंतरावर दिसते. अजित पवारांना कामाची प्रचंड उरक होती. प्रशासनावर त्यांचा आदरयुक्त दरारा होता. शब्दांचा पक्का म्हणून त्यांची राज्यभरात ओळख होती. अजित पवार पहाटेपासूनच कामाला सुरुवात करायचे. अजित पवार पहाटे ते रात्री उशिरापर्यंत जनसामान्यांची कामं मार्गी लावण्यात व्यग्र असायचे. अपघातानंतर विमान माळरानावर कोसळलं होतं. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिकांनी तातडीनं मदतीला धावले. त्यावेळी त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल केलं. अपघातानंतर विमानाचे 2 तुकडे झाले. त्यावेळी अजित पवारांजवळील कागदपत्र आणि फाईल जमिनीवर पडल्याचं दिसत आहे. त्यामुळे अजित पवार शेवटच्या श्वासापर्यंत काम करत असल्याचं दिसून येत आहे.